GK न्यूजमध्ये आपलं स्वागत. राहता तालुक्यातील कोलार भगवतीपूर येथील बेरापूर रोडलगत असलेल्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या वतीने भव्य असे मेडिटेशन सेंटरचे लोकार्पण पुणे येथील ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या संचालिका राजयोगिनी सुनंदा दिदीजी यांच्या शुभ हस्ते व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, प्रवरा बँकेचे चेअरमन डॉक्टर भास्करराव खर्डे पाटील, कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच ॲडव्होकेट सुरेंद्र पाटील खर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रवरा बँकेचे माजी व्हाईस चेअरमन अशोक शेठ आसावा, उद्योजक अजित शेठ कुकळोळ, संजय शिंगवी, संपतराव खर्डे पाटील, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्मकुमारी नलिना दिदीजी, राजयोगिनी ब्रह्मकुमारी उषा दिदीजी, बाळकृष्ण चोरमुंगे पाटील, ॲडव्होकेट विजयभाऊ कडू पाटील, शिवाजी भाई, पद्मा बहेनजी, स्वाती बहेन, निकिता बहेन, जिल्ह्यातील सर्व ईश्वरी विश्वविद्यालयाचे सेवेकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. प्रथम परमपिता परमात्मा शिवाचे ध्वजारोहण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छोट्या बालगोपाळांनी अतिशय सुंदर असे नृत्य सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी आलेल्या सर्व पाहुण्यांनी मिष्टान्न भोजनाचा आनंद लुटला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पद्मजा बहेन यांनी केले तर आभार शिवाजीभाई यांनी मानले. प्रजापिता ईश्वरी विश्वविद्यालयाच्या पुण्याचे संचालिका राजयोगिनी ब्रह्मकुमारी नलिनी दिदीजी, राजयोगिनी ब्रह्मकुमारी उषा दिदीजी, बाळकृष्ण पाटील चोरमुंगे, ॲडव्होकेट विजयभाऊ कडू पाटील, शिवाजीभाई, पद्मा बहेनजी, स्वाती बहेन, निकिता बहेन, जिल्ह्यातील सर्व ईश्वरी विश्वविद्यालयाचे कोल्हारचे आज आलेले सगळे गेस्ट चांगल्या प्रकारे जाणतात आणि केवळ जाणतातच असं नाही, पण जाणून मानतात आणि मानून या विद्यालयाला सर्वतोपरी सहयोगी आहेत. त्या सर्व सहयोगी आत्म्याला आजच्या शुभ दिनी मी विनंती करेन की सहयोगी बरोबर सहयोगी, सह म्हणजे बरोबर, योग म्हणजे जोडणं, स्वतःला परमेश्वराबरोबर पण जोडा. आणि परमेश्वर एक अशी शक्ती आहे की ज्याच्यात काय नाही आहे. प्रेम आहे, आनंद आहे, सुख आहे, संपत्ती आहे, समृद्धी आहे, स्वास्थ्य आहे, देण्याची भावना आहे, कल्याणाची भावना आहे, सगळं आहे त्याच्यामध्ये. तिला परत उपफांदी आलेली आहे, कारण प्रत्येक धर्मात पुन्हा 2 गट पडतात आणि परत उपफांद्या येतात, म्हणजे संप्रदाय येतात, आश्रम येतात, मठ येतात, पंथ येतात. असा हा वृक्ष आहे. जेव्हा हा संपूर्ण वृक्ष फलीभूत होतो पण वृक्ष सुकतो. आज अनेक मनुष्य आत्मारूपी पानं आहेत, धर्मरूपी ब्रँचेस आहेत, फांद्या आहेत, मठ पंथ उपफांद्या आहेत, चांगले चांगले महात्मे संत फळांसारखे आहेत, पण हे झाड सुखी नाहीये. हे झाड दुःखी बनलेलं आहे, शारीरिक व्याधीमुळे दुःखी बनले, परिवारामध्ये स्वभाव संस्कारांचे टकराव आहेत म्हणून दुःखी बनले, जी इच्छा आहे ती मिळत नाही म्हणून दुःखी बनलेलं आहे. असं जेव्हा हे संपूर्ण वृक्ष सुकतो, सुख शांतीनं सुकतो, स्वास्थ्यानं सुकतो, तेव्हा ह्याचं जे बीज आहे परमात्मा तो या घरावर खाली येतो. आणि तसा तो 1937 मध्ये या घरावर आलेला आहे आणि त्याने या वृक्षाची माहिती दिली. आत्ता आपण इथे आहोत. हे वृक्षाचं बीज खाली आलेलं आहे आणि पहिल्यांदा तो बीजाला नेहमी मुळं येतात. तर ही मुळं म्हणजे वर्तमान संगम युग आहे, ज्याला म्हटलेलं आहे कल्याणकारी पुरुषोत्तम संगम युग. झाडाचा एंड आणि हे सुरुवात, याच्यामधलं आहे संगम युग. आणि संगम युगावर स्वयं भगवान येऊन चतुर्भुज विष्णू दाखवलेला आहे. ते तुम्हा सर्वांचं प्रतीक आहे. तुम्ही सगळे परिवारात राहता,
लक्ष्मी आणि नारायण समान आहात तुम्ही पती पत्नी, पण तुम्ही 4 अलंकारांना विसरलाय. आणि अलंकार जाऊन तिथं अहंकार आलेला आहे. आणि अहंकार आल्यामुळे टकराव आहे, प्रत्येक ठिकाणी टकराव आहे. अशा स्थितीमध्ये पुन्हा परमात्मा येऊन आपल्याला हे अलंकार देतात. स्वदर्शन चक्र म्हणजे हे संपूर्ण जे वृक्ष आहे त्याच्यात आत्मा कसे कसे जन्म घेती आणि कसं कसं तिच्यामध्ये परिवर्तन होते ते दाखवलेलं आहे. शंख म्हणजे मुखाचं प्रतीक आहे. भगवान म्हणतात मुखानं चांगलं बोला, चांगलं नॉलेज द्या एकमेकाला. गदा म्हणजे शक्तीचं प्रतीक आहे. शक्ती वापरा, सहनशक्ती वापरा, सहयोग शक्ती वापरा, शांततेची शक्ती वापरा. आणि त्यानंतर कमळ फूल म्हणजे कमळ हे चिखलात उगवते, पण ते चिखलापासून खूप अलिप्त असते. तसं भगवान म्हणतात संसारात राहा, खरं संसार तुमच्यात नको. नाव ही नेहमी नदीतच पाहिजे, तर ती पैल तरी जाणार. पण नावेत जर पाणी आलं तर, आता सध्या काय झालंय, जीवनरूपी नावेमध्ये संसाराचं पाणी आलेलं आहे ना, त्यामुळे नाव पुढं जात नाही आहे आपली, है ना. हा, मग परमात्मा आपल्याला लक्ष देतात. तर भगवान येऊन काय करतात, पुन्हा एक धर्म स्थापन करतात. खोड हे झाडाला एकच असतं. तर सतयुग आणि त्रेतायुगामध्ये एक धर्म, आणि त्यानंतर पुन्हा द्वापर युगापासून मग वेगळे वेगळे धर्म येतात, वेगळे वेगळे मठपंथ येतात. आणि असं हे कल्पवृक्ष आहे. म्हणून म्हटलं जातं धर्म अनेक आहेत, खरे ईश्वर एक आहे. म्हणजे आपण एक, आज काय आहे बघा, मजहब नाही सिखाता आपस में वैर करता, बरोबर. खरं धार्मिक सुद्धा किती प्रॉब्लेम आहे, तुम्ही आम्ही बघतो, एकमेकाचे जीव घ्यायला निघाले. भगवान काय म्हणतात, बच्चे धर्माचा अर्थ तुम्ही विसरला. धर्म म्हणजे धारणा, धारयती ती धर्म. मानवाचा धर्म काय तर शांती, मानवाचा धर्म प्रेम, मानवाचा धर्म अहिंसा, है ना. पण ते आता नाही आहेत. तर पुन्हा परमात्मा येऊन त्याची स्थापना करतात. आणि ती स्थापना वर्तमान समयी सुरू आहे. जेव्हा ती स्थापना पुरी होईल तर हा जो वृक्ष आहे, जो सुकलेला आहे, त्याच्यात ताकद नाही राहिलेली, तो वृक्ष पाडला जाईल, म्हणजेच महाविनाश होईल. परमात्मा स्वर्णिम दुनियेची स्थापना करत आहेत आता सध्या. आणि काही वर्षांमध्ये तुम्ही बघाल हे कलियुग संपेल. संसार बुडणार नाही, प्रलय नाही होणार, पण जे कलियुगातलं वाईट वाईट आहे ते सगळं होऊन शांती. तर अशा पद्धतीने हे परमात्म्याचं कार्य चालू आहे. भगवान एक आहे, आपण त्याचे सगळे बच्चे आहोत. तर असं प्रत्येक ह्या चित्रामध्ये माहिती. कॅमेरामन प्रणव केदारीसह सुभाष कोंडेकर, SGK न्यूज, कोलार.